रॉयल ब्रेन, जिथे मोटिवेशन फक्त टेम्पररी फिलिंग नसते तर आयुष्य बदलण्याची पॉवर असते. मित्रांनो, दोन लोकांकडे सारख्याच ऑपॉर्च्युनिटीज असतात, सारखंच एज्युकेशन, सारखाच वेळ, सारखीच परिस्थिती. पण एक माणूस लाईफमध्ये खूप पुढे जातो आणि दुसरा माणूस एक्सक्युजेस देत मागेच राहतो. कधी विचार केलाय असं का होतं? याचं कारण टॅलेंट नाही, याचं कारण लक पण नाही. याचं खरं कारण आहे ॲटिट्यूड. तुम्ही प्रॉब्लेम्सकडे कसं बघता, फेलियर्स नंतर कसं रिॲक्ट करता, लोकांच्या बोलण्याचा तुमच्यावर किती इफेक्ट होतो, हे सगळं तुमचं ॲटिट्यूड ठरवतं. आणि आजचा हा लेसन तुमचा माइंडसेट कायमचा बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू रॉयल ब्रेन. मागच्या लेसनमध्ये आपण सेल्फ इमेजबद्दल शिकलो. आपण पाहिलं की माणूस स्वतःकडे जसं बघतो तसंच त्याचं आयुष्य बनायला लागतं. आणि आजच्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत ॲटिट्यूड. कारण सेल्फ इमेज तुमची आयडेंटिटी तयार करते, पण ॲटिट्यूड तुमचं डेली लाईफ कंट्रोल करतं. तुमचा ॲटिट्यूड चांगला असेल तर कठीण परिस्थितीतही तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, ॲटिट्यूड म्हणजे फक्त पॉझिटिव्ह बोलणं नाही. ॲटिट्यूड म्हणजे लाईफकडे बघण्याची पद्धत. जेव्हा प्रॉब्लेम येते तेव्हा तुम्ही हार मानता का सोल्युशन शोधता? जेव्हा फेल्युअर येतं तेव्हा तुम्ही स्वतःला दोष देता का पुन्हा प्रयत्न करता? जेव्हा लोक क्रिटिसाइज करतात तेव्हा तुम्ही तुटून जाता का स्ट्रॉंग बनता? हे सगळं तुमचं ॲटिट्यूड ठरवतं. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेला माणूस फेल्युअरमध्ये पण लर्निंग शोधतो, आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड असलेला माणूस ऑपॉर्च्युनिटीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम शोधतो. म्हणून ॲटिट्यूड खूप पॉवरफुल असतो, कारण तो तुमचं थिंकिंग बदलतो. थिंकिंग तुमचे डिसिजन्स बदलते, आणि डिसिजन्स तुमचं फ्युचर बदलतात. मित्रांनो, तुमच्या मते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जन्मापासून असतो की तो डेव्हलप करता येतो? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. या जगात ब्रॉडली दोन प्रकारचे लोक असतात. पहिला टाईप, एक्सक्युजेस देणारे लोक. हे लोक सतत म्हणतात, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं लक खराब आहे, लोक सपोर्ट करत नाहीत, माझ्याकडे टाईम नाही. आणि दुसरा टाईप, रेस्पॉन्सिबिलिटी घेणारे लोक. हे लोक म्हणतात, हो, परिस्थिती कठीण आहे, पण मी प्रयत्न करणार, मी काहीतरी शिकणार, मी इम्प्रूव्ह होणार. डिफरन्स फक्त माइंडसेटचा असतो. एक प्रॉब्लेमवर फोकस करतो, दुसरा सोल्युशनवर. आणि लाईफमध्ये पुढे कोण जातो? ज्याचा ॲटिट्यूड स्ट्रॉंग असतो तोच. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. एका कंपनीमध्ये 2 एम्प्लॉईज होते. दोघांचं सॅलरी सारखं, दोघांचं काम सारखं. पण पहिला एम्प्लॉई रोज कंप्लेन करायचा, काम खूप आहे, बॉस खराब आहे, कंपनी काही वाढ देत नाही. तो काम फक्त कंपल्शन म्हणून करायचा. दुसरा एम्प्लॉई वेगळा होता. तो प्रत्येक कामातून काहीतरी शिकायचा. तो एक्स्ट्रा स्किल्स डेव्हलप करत होता. तो पॉझिटिव्ह राहायचा. 3 वर्षांनी पहिला एम्प्लॉई अजूनही कंप्लेन करत होता, आणि दुसरा मॅनेजर बनला. डिफरन्स इंटेलिजन्स नव्हता, डिफरन्स ॲटिट्यूड होता. मित्रांनो, तुमचा ॲटिट्यूड तुमच्या फ्युचरला क्वायटली शेप करत असतो. जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट बिल्ड करायला तयार असाल तर कमेंटमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नक्की लिहा. नेगेटिव्ह ॲटिट्यूड हळूहळू आयुष्य डिस्ट्रॉय करतो, कारण नेगेटिव्ह लोक प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम शोधतात. जर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आली तर ते रिस्क बघतात. जर नवीन काम मिळालं तर ते स्ट्रेस बघतात. जर फेलियर आलं तर ते स्वतःला युजलेस समजतात, आणि हळूहळू ते ॲक्शन घेणं बंद करतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, नेगेटिव्ह थिंकिंगमुळे टॅलेंटसुद्धा युजलेस होऊ शकतं. कारण कॉन्फिडन्स नसला तर नॉलेजचा उपयोग. आज अनेक लोक कॅपेबल आहेत, पण त्यांच्या माइंडसेटमुळे ते स्वतःलाच थांबवत आहेत. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे फेक स्माईल नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे रियालिटी ॲक्सेप्ट करूनही होप ठेवणं. सक्सेसफुल लोकांना पण प्रॉब्लेम्स येतात, फेलियर्स येतात, स्ट्रेस येतो, पण ते हार मानत नाही. ते स्वतःला एकच प्रश्न विचारतात, या सिच्युएशनमधून मी काय शिकू शकतो? आणि हा एक क्वेश्चन
आयुष्य बदलू शकतो. इमॅजिन करा, एका स्टुडंटला एक्झाममध्ये फेल्युअर आलं. निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल तर तो म्हणेल मी युजलेस आहे. पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर तो म्हणेल मला अजून इम्प्रूव्ह करायचं आहे. सिच्युएशन सेम, पण रिझल्ट कम्प्लिटली डिफरंट. तुमच्या आयुष्यात असा कोणता मोमेंट होता जिथे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे तुम्ही हार मानली नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुमच्या आसपासचे लोक तुमच्या ॲटिट्यूडवर खूप इफेक्ट करतात. जर तुम्ही सतत नेगेटिव्ह लोकांसोबत राहिलात तर तुम्ही पण नेगेटिव्ह विचार करायला लागता, कारण एनर्जी ट्रान्सफर होते. जर रोज तुमच्या आसपासचे लोक कंप्लेन करत असतील तर तुमचं माइंड पण प्रॉब्लेम फोकस करायला लागतं. म्हणून एन्व्हायरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. पॉझिटिव्ह बुक्स वाचा, मोटिवेशनल कॉन्टेंट बघा, ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांसोबत वेळ घालवा, कारण स्ट्रॉंग ॲटिट्यूड तयार करण्यासाठी स्ट्रॉंग एन्व्हायरमेंट लागतो. लाईफमध्ये फेल्युअर येणारच, पण फेल्युअर तुमचं आयुष्य डिस्ट्रॉय करत नाही. फेल्युअर बद्दलचा तुमचा ॲटिट्यूड तुमचं आयुष्य डिस्ट्रॉय करतो. काही लोक एकदा फेल झाले की प्रयत्न करणं बंद करतात, आणि काही लोक प्रत्येक फेल्युअरमधून स्ट्रॉंगर बनतात. थॉमस एडिसनने हजारो वेळा प्रयत्न केले. जर त्याने नेगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवला असता तर कदाचित आज बल्ब नसता. मित्रांनो, हरणं चुकीचं नाही, पण प्रयत्न सोडणं चुकीचं आहे. रिमेंबर दिस लाईन, फेलियर इज नॉट द ऑपोजिट ऑफ सक्सेस, फेलियर इज पार्ट ऑफ सक्सेस. चला आता प्रॅक्टिकल हॅबिट्स पाहूया. नंबर 1, सकाळी उठल्यावर नेगेटिव्ह न्यूज टाळा. नंबर 2, दररोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. जे आहे त्याबद्दल थँकफुल रहा. नंबर 3, स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. नंबर 4, एक्सरसाइज करा. स्ट्रॉंग बॉडीमुळे पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. नंबर 5, कंप्लेन कमी करा. प्रॉब्लेमवर नाही, सोल्युशनवर फोकस करा. नंबर 6, दररोज काहीतरी नवीन शिका. ग्रोथ माइंडसेट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बिल्ड करतो. एका गरीब मुलाला मोठं काहीतरी करायचं होतं, पण लोक त्याच्यावर हसायचे. ते म्हणायचे तुझ्याकडून काही होणार नाही. पण त्या मुलाने एक गोष्ट ठरवली, लोक काय म्हणतात यापेक्षा मी स्वतःबद्दल काय बिलीव्ह करतो ते इम्पॉर्टंट आहे. त्यानं मेहनत केली, स्किल्स शिकल्या, पॉझिटिव्ह राहिला, आणि काही वर्षांनी ज्यांनी त्याच्यावर हसत होते तेच लोक त्याचं कौतुक करू लागले. मित्रांनो, जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. सक्सेस फक्त टॅलेंटमुळे मिळत नाही, कारण टॅलेंट तुम्हाला सुरुवात करून देतो, पण ॲटिट्यूड तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेला माणूस इझिली हार मानत नाही, लर्निंग थांबवत नाही, फेलियर्स नंतर पुन्हा उठतो, ऑपॉर्च्युनिटीज शोधत राहतो, आणि म्हणूनच ॲटिट्यूड सक्सेसचं फाउंडेशन आहे. जर तुमचं ॲटिट्यूड स्ट्रॉंग असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमच्या आयुष्यात कोणत्या व्यक्तीचा ॲटिट्यूड तुम्हाला इन्स्पायर करतो? कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव नक्की लिहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, लाईफमध्ये सगळं कंट्रोल करता येत नाही, पण तुम्ही कोणत्या ॲटिट्यूडने परिस्थितीकडे बघता हे तुम्ही कंट्रोल करू शकता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्रॉब्लेम्स रिमूव्ह करत नाही, पण प्रॉब्लेम्स हँडल करण्याची ताकद देतो. आणि कधीकधी सक्सेस आणि फेलियरमधला डिफरन्स टॅलेंट नसतो, डिफरन्स ॲटिट्यूड असतो. म्हणून आजपासून एक डिसिजन घ्या, कंप्लेन कमी, ॲक्शन जास्त, नेगेटिव्ह थिंकिंग कमी, ग्रोथ माइंडसेट जास्त. जर हा लेसन तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढच्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोयल सेटिंग शिवाय सक्सेस का इम्पॉसिबल आहे. हा पुढचा लेसन तुमच्या लाईफला डायरेक्शन देऊ शकतो. तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा, कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. जय हिंद.